नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. रांगोळी एकदम सुंदर आहेत आणि सोप्यासुद्धा आहेत आणि तेवढ्याच नवीनसुद्धा आहेत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी एक पहिले राऊंड काढून घेतलेला आहे. हलकासा आपल्याला राऊंड काढायचा आहे आणि मध्ये आपल्याला हलक्या हाताने असं चक्र काढून घ्यायचं आहे. तुम्हाला व्यवस्थित आकार नाही आला तर तुम्ही इयरबडच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्या. आणि चारही साईडने आपल्याला अशा क्रॉस लाईन देऊन अशी त्यावरती आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे. आणि त्या दोन्हीच्या मध्ये जेवढी जागा आहे तिथे आपल्याला सुद्धा एक चक्र काढून घ्यायचं आहे. तर मी चारही साईडने सेम डिझाईन काढून घेतलेली आहे आणि त्यावरती मी ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे 2-2 डॉट्स देते. तुम्ही इथे दुसरासुद्धा कलर देऊ शकता, पिवळा, लाल, हिरवा कोणताही. आणि जे आपण मध्ये चक्र काढलेत त्यावरती अशा 3-3 लाईन देऊयात आणि त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने डॉट्स देऊयात. तर मैत्रिणींनो, रांगोळी एकदम नवीन आहेत आणि एकदम सोप्यासुद्धा आहेत. अगदी कुणालाही बघून एका मिनिटात काढता येतील अशा रांगोळी आहेत. तर हे बघा, इथे आपली पहिली रांगोळी काढून झालेली आहे. अगदी सुंदर, सोपी आणि एकदम नवीन रांगोळी. तर इथे आपण आता दुसरी रांगोळी डिझाईन काढतोय. तर इथे बघा, मी एकाखाली एक अशा 2 लाईन देऊन घेतलेल्या आहेत, एक लहान आणि एक मोठी. आणि त्याखालती आपल्याला अशी पाकळी काढल्यासारखी काढून घ्यायची आहे डबल. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. सगळ्या रांगोळी तुम्हाला आवडतीलच. आणि जी रांगोळी आवडली ती रांगोळीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा आणि ती रांगोळी तुम्ही दारामध्ये सुद्धा काढून पहा. तर इथे बघा, मी हलका असा त्या पाकळीमध्ये पांढरा रंग भरून घेतलेला आहे आणि त्या साईडला पाकळीचे आपल्याला अशी पानं काढून घ्यायची आहेत 3. एकदम हलक्या हाताने आणि एकदम सोपी रांगोळी आहे, काहीच अवघड नाही या रांगोळीमध्ये. सेम आपल्याला अशी पानं काढून घ्यायची आहेत 3 आणि त्या टोकावरती आपल्याला 2 व्हाईट रांगोळीने असे डॉट्स द्यायचे आहेत. साईडला मी एक असा तुरा काढला आहे आणि त्याखाली सुद्धा एक लाईन काढून घेतली. वरती या लाईनला एक आपण तुरा काढला आहे आणि तिकडच्या लाईनने आपण अशा 4 लाईन ओढून घेणार आहोत. अगदी साधी, सोपी आणि सिंपल ही फ्री हँड रांगोळी डिझाईन आहे. तर इथे आपण असे डॉट्स देऊयात, एकावर एक लहान मोठे असे. आणि वरतीसुद्धा एक आपण लाईन तिथे जॉईंट करूयात. खूप सोपी, सुंदर आणि एकदम आकर्षक रांगोळी आहे. आजच्या भागातली मला ही रांगोळी खूप आवडली. अगदी सिंपल आहे आणि दिसायलासुद्धा सुंदर आणि रेखीव रांगोळी आहे. तर इथे बघा, आपण अशी एक वरती तुरा काढून घेतलेला आहे. तर ही सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला कोणती रांगोळी आवडली हे सांगायला विसरू नका. तर आपली इथे काढून झालेली आहे ही रांगोळी. तर आपण आता इथे पुढची तिसरी रांगोळी काढूयात. तर इथे मी 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि या पद्धतीने त्यावरती लाईनसुद्धा देऊन घेतल्यात. आणि ज्या डॉट्सवरती आपल्याला लाईन दिल्यानंतर जे मध्यंतरी जागा आहे तिथेसुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने लाईन देऊन घ्यायच्या आहेत. हे बघा, या पद्धतीने. खूप सोपी आणि युनिक रांगोळी आहे, मस्त आहे. ही सुद्धा रांगोळी मला खूप आवडली. तर हे बघा, आपल्याला एक लाईन सोडून एका लाईनवरती अशी लांब पाकळी काढायची आहे आणि दुसरी लाईन आपल्याला तिथे अशा गोल पाकळीने जॉईंट करायची आहे. मी काढते त्या पद्धतीने. हे बघा, इथे लांब काढली आणि इथे आपल्याला अशी गोल पाकळी काढायची आहे. तर या पद्धतीने अगदी साधी, सोपी आणि एकदम दिसायलासुद्धा सुंदर रांगोळी दिसेल. तुम्हालासुद्धा खूप रांगोळी आवडेल ही. तर हे बघा, मध्ये एक मी आता मोठा डॉट्स दिला आहे आणि आपल्या ज्या गोल पाकळी काढलेल्या आहेत त्यावरती आपल्याला हलकासा पांढरा रंग इथे भरून घ्यायचा. मी पांढरा दिला आहे. तुम्हाला इथे लाल, पिवळा द्यायचा असेल तर तुम्ही तोसुद्धा देऊ शकता. तोसुद्धा खूप छान दिसेल. आणि ज्या गोल पाकळीच्या वरती आपल्याला अशा 2 लाईन देऊन एक छोटा छोटा डॉट्स द्यायचा आहे. आणि ज्या लांब पाकळ्या काढलेल्या आहेत त्यावरती मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स दिलेले आहेत. तर ही सुद्धा रांगोळी एकदम युनिक आहे आणि एकदम छान दिसणारी आणि कुठेही काढली तरी एकदम उठूनच दिसेल रांगोळी. तर तुम्हालासुद्धा ही रांगोळी नक्की आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करा. तर ही सुद्धा काढून झाली आपली रांगोळी. तर आता इथे आपण चौथी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी 5, 3 आणि नंतर 1 असे एक आपण दोन्ही साईडचे डॉट्स सोडून असे डॉट्स दिलेले आहेत इथे. आणि मधल्या आपल्या 4 डॉट्सवर आपल्याला असं चौकोन काढायचं आहे आणि साईडच्या आपल्याला 2 डॉट्सवरती अशी पाकळी काढून घ्यायचं आहे. तर इथे आपलं असं एक स्वस्तिक तयार होतं. आणि जी पाकळी आपली लांब पाकळी काढून झालेली आहे सेम तिथे आपल्याला अशी गोल पाकळी काढून घ्यायची आहे आणि त्या पाठीमागे अशी लांब पाकळी छोटीशी काढायची आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी, सुंदर आणि युनिक रांगोळी आहे. पाहता क्षणी सगळ्या रांगोळी आवडतीलच तुम्हाला. तर इथे मध्ये मी लाल रांगोळीने असा मोठा डॉट देऊन प्रेस केले आणि जे आपण मेन स्वस्तिकच्या ज्या पाकळ्या आहेत त्यावरती असे एक एक डॉट देऊयात. आणि ज्या फुलांच्या आपण पाकळ्यांच्या साईडला ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत
त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे 2-2 डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा रांगोळी सोपी, सुंदर आणि दिसायला एकदम देखणी रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला या सगळ्याच रांगोळी आवडल्या असतील, मी अशी आशा करते. आणि कोणती रांगोळीबद्दल तुम्हाला काही काढायला किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता किंवा सांगू शकता माझं काही चुकत असेल तर. तर हे बघा, आपण जी गोल पाकळी काढली होती त्यामध्ये एक एक लाईन देऊन घेतली. तर ही सुद्धा एक अतिशय सोपी सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर इथे मी 3 ते 3 असे डॉट्स 3 लाईनमध्ये देऊन घेते आणि इथं आपल्याला अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि ज्या मध्यंतरी जागा आहे डॉट्सच्या तिथे आपल्याला अशा पाकळ्या काढायच्या आहेत चारही साईडनी. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही अशा रोज रोज रांगोळी नवनवीन पाहायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नेहमी व्हिडिओ अपलोड केला का पाहायला मिळेल. तर चारही पाकळ्या काढून झाल्यानंतर जी मध्यंतरी जागा आहे तिथे आपल्याला अशा क्रॉस लाईन देऊन आपल्याला वरच्या भागाने अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती सुद्धा आपल्याला अशा मोठ्या मोठ्या 3 लाईन द्यायच्या आहेत. आणि मध्यंतरी ज्या लाईन आहेत त्यामध्ये आपल्याला हिरव्या रांगोळीने असे डॉट्स द्यायचे आहेत मोठे. तर हे बघा, मी अशा 3-3 मोठ्या मोठ्या लाईन देऊन घेतलेल्या आहेत इथे. आणि यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे 3-3 डॉट्स देऊयात मोठे. मध्ये आपण हिरव्या रांगोळीने एक एक डॉट देऊयात आणि ज्या 3 लाईन मारलेल्या आहेत त्यावरती आपल्याला 3-3 डॉट्स द्यायचे आहेत. तर या पद्धतीने. तर ही सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला रांगोळी ही सुद्धा आवडली असेल. अगदी साधी, सोपी आणि सिंपल रांगोळी आहे, पण दिसायला अगदी गोड रांगोळी आहेत. तर आपण आता इथे शेवटची म्हणजेच 6वी रांगोळी काढणार आहोत. तर इथे मी अगदी हलक्या हाताने असा एक तुरा काढून घेतलेला आहे आणि एका साईडला आपण हा तुरा असा नेऊन इथे एक डॉट देऊन घेऊयात आणि त्या लाईनच्या साईडने सुद्धा आपण एक हलका असा तुरा काढून घेऊयात आणि इथे आपल्याला एक अशी पान काढून घ्यायचं आहे आणि त्या पानाच्या वरतीच सेम आपल्याला अजून एक त्याच पद्धतीने त्याच आकाराचं असं पान काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण हिरव्या रांगोळीने असे 3 डॉट्स दिलेले आहेत आणि इथे सुद्धा एक पान काढून घेऊयात आणि इथे आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे डॉट्स देऊयात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रांगोळी आवडत असतील तर नक्कीच तुम्ही पाहून रांगोळी ट्राय करत राहा. नवनवीन रांगोळी तुमच्या दारामध्ये, देवघरामध्ये काढत राहा. नवनवीन रांगोळी शिकत राहा. नवीन असेच व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या दारात, देवघरात काढतानासुद्धा एक तुम्हाला छान पॉझिटिव्हिटी मिळत असते नवीन. तर अशाच रांगोळी पाहत राहा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये नवीन